अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामन्यात बीडचा भूमिपुत्र सचिन धस यानं विजयी पारीच्या बळावर टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला आहे। या विजयानंतर बीडमध्ये सचिनच्या कुटुंबाकडून आनंद उत्सव साजरा केला गेला। सचिनच्या आईवडिलांना त्याच्या मित्रमंडळींकडून पेढे भरवण्यात आले। ग्रामीण भागातील बीडसारख्या भागातून अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सचिन धसची निवड झाली। अंडर 19 वर्ल्ड कप सचिननं आतापर्यंत उत्तम खेळी केली, त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही त्यानं चांगला खेळ खेळावा व अंडर 19 वर्ल्ड कप भारताला जिंकून द्यावा आणि सचिन तसं करेलही असा विश्वास देखील त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केला। सेमीफायनल मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध सचिनने अप्रतिम खेळ करून सर्वांनाच आम्हाला आनंदित केलेला आहे। यापुढेही फायनल मॅच मध्ये सचिन आणि सर्व टीमने चांगली कामगिरी करून देशाला 19 वर्ल्ड कप मिळवून द्यावा एवढं वाटतं। काय स्वप्न आहे तुमचं? येस, सचिननी आता 19 मध्ये जसं चांगली खेळ खेळला आहे तसं सातत्य यापुढेही ठेवून एक सिनियर संघामध्ये त्यांनी आपलं भारतासाठी खेळावं आणि भारताचं सर काय सांगता येईल? प्रथम तर अगोदर भारतीय टीम अंडर 19 भारतीय टीमचा अभिनंदन की ती फायनलमध्ये पोहोचली आहे। आणि काल जो सामना होता, टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतली आणि नंतर त्यांना पण खूप ह्याच्यात रोखलं होतं, बॉलरने बॉलिंग चांगली टाकली। पण ज्यावेळेस पहिल्याच बॉलवर विकेट गेली आणि 32 वर 4 विकेट झाल्या होत्या, त्यावेळेस म्हणजे असं खूप बोर झालं होतं की आज काहीतरी वेगळं दिसतंय। पण ज्यावेळेस सचिन आला, सचिन पण पहिले 4-5 बॉल थोडा स्ट्रगलच करत होता, पण त्यानंतर एका ओव्हरमध्ये त्यांनी तीन बाउंड्री मारल्या आणि त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावर दिसून आला आणि त्यावेळेस वाटलं की नाही, आज सचिन 100% खेळणार आणि जिंकूनच देऊन जाणार। पण बॅड लक 96 वर त्याची विकेट गेली, 100 झाली नाही। पण भारत जिंकला, ह्याच्यात खूप आनंद आहे। भारताच्या विजयापुढं त्याच्या 100 काहीच नाही आहेत। वडील एक पिता म्हणून तर त्यांनी देशासाठी खूप चांगल्या पद्धतीने खेळावा आणि 100% त्यांनी द्यावा इंडियासाठी। आणि लवकरात लवकर ते सिनियर क्रिकेट टीममध्ये त्यांनी खेळून चांगला परफॉर्मन्स करा एवढीच अपेक्षा आहे।